घर संभालना, परिवार का ख्याल रखना, चूल्हा चौकी करते करते एक औरत का आधा जीवन निकल जाता है। इसी गृहस्थ की जद्दोजहद में वो अपनी आज़ादी, अपनी आवाज़ और अपने सपने उसी घर की चार दीवारी में कहीं दफना देती है। पर सबके ज़िंदगी में एक मौका, एक सहारा अपने आप को साबित करने का, अपना जीवन बदल लेने का ज़रूर आता है। ये कहानी महाराष्ट्र के छोटे से शहर तुमसर की है, जहाँ बाधा फाउंडेशन ने महिलाओं को उनके सपने खुद बुनने की ताकत दी। माझं पूर्ण नाव निकिता प्रेम बनकर आहे. मी गोर्धनगर तुमचा शिवनी इथे राहते. मग आता तुम्ही काय करताय? आता मी घरी कपडे शिवते, स्वतःचे शिवते. आधी घ्यावे लागत होते, पण आता मी स्वतः शिवते. माझे स्वतःचे शिवले कपडे मी घालते आणि दुसऱ्यांनाही शिवून देते. माझे आई बाबा दोन्ही टेलर आहेत. आई लेडीज टेलर आहे आणि बाबा जेंट्स टेलर आहेत. माझं दुकान टाकलं आहे घरी. तिथं सगळे कपडे वगैरे शिवते मी. आई बाबाही शिवतात तिथंच आणि मी माझंही काम तिथंच करते. मग ॲडमिशन केले तर तुम्हाला प्रशिक्षणामध्ये काय काय शिकवण्यात आलेलं? सर्वप्रथम तर मला आधी सिलाई मशीनसुद्धा चालवता येत नव्हती. मॅडमने सर्व चांगल्या प्रकारे मशीन चालवणं शिकवलं. कोणतं कोणतं काय काय असतं, बॉबिन वगैरे असं सर्व सांगितलं. अबदा फाउंडेशनबद्दल काय सांगणार तुम्ही? आता फाउंडेशनमध्ये फीस म्हणजे आता बाहेर शिकायला गेलो आपण तर फीस खूप मोठ्या घेतात. जसे खूप मोठी मोठी फीस घेतात. इथे फीस बिना फीसमध्ये खूप छान शिकवतात आणि खूप चांगलंही आहे. कदाचित हे प्रशिक्षण नसते तरी आम्ही एवढंही नसतो शिकलो आणि घरी तेच आहे आपले कामच करणे. पण इथे आल्यावर काही नवीन शिकायला म्हटलं. हे कुर्ती मीच शिवलेली आहे, जी घातली आहे. स्वतःचे कपडे स्वतः शिवते आता. तर तेवढं कुणाला द्या म्हणजे शिलाई किंवा दुसरी जावं नाही लागत आपल्याला, घरीच शिवते होतं. ते प्रशिक्षणामध्ये मग काय काय शिकायला मिळालं तुम्हाला? खूप काही शिकायला मिळालं. सलवार, ब्लाऊज हे म्हणजे छोट्या मुलांपासून तर मी म्हणजे माझ्या कपडे स्वतः मी आता घरी त्यांची सर्व कपडे मला बाळांनी शिकवले. म्हणजे आता तुम्ही स्वतःचा व्यवसाय प्रशिक्षणापासून जे तुम्ही घरी काम करत होते, आता त्याच्यातून एक थोडासा मोकळेपणा मिळून आपण स्वतःचा आता एक कसं वाटते त्याबद्दल? स्वतः कपडे शिवले तर 2 पैसे आपल्याजवळ राहतात. तर असं वाटते की नाही आपणही कमवून घालू, दुसरं म्हणजे अवलंबून नाही आहोत का द्या बाबा मला पैसे. आपण स्वतःचे पैसे स्वतः खर्च करायचे आणि 4 लोक ओळखतात आपल्याला. बाहेर गेलो तर ते आपल्या घरी येऊन म्हणजे कपडे वगैरे शिवायला येतात, बोलतात, बसतात आणि आपणही दुसरीकडे जातो तर म्हणजे विचारपूस होते का काय शिवता, कसे शिवता, कुठं शिकल्या, म्हणजे असं विचार. तो फिर आपको क्या क्या सीखने मिला यहाँ में? सर मैंने अभी ब्लाउज सीखा, सूट भी सीखा. मैडम अच्छे अच्छे बताती है एक एक प्रकार से. पहले मशीन में मुझे कुछ नहीं मालूम था. मैडम ने मुझे मशीन चलाना सिखाया. आर्ट्स कैसे होते हैं मतलब इनके बारे में उन्होंने बताया मुझे कि अभी मुझे चलाते आता है और सिलाई भी अच्छे से आता है. पहले तो मुझे कुछ भी नहीं आता. तसं तुम्ही स्वतःचं जीवन स्वतः जगू शकता आता. एक अबदा फाउंडेशननी महिलांना काय दिलं असं वाटते तुम्हाला? आबादा फाउंडेशनने महिलांना एक नवीन ओळख म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर उभं होऊ शकता. हिंमत दिलं. हिंमत आणि त्यामधून तुम्ही खरंच म्हणजे उभे व्हाल त्यासाठी माहिती, प्रशिक्षण दिलं आणि ते अभ्यासही दिला. इतरांना काय संदेश द्याल तुम्ही? मित्रांनो तुम्ही या आबादामध्ये तुम्ही पार्लर असो किंवा हे शिवण क्लासचं असेल, तुम्ही प्रशिक्षण घ्या. छान माहिती माझी शिकवतात आणि आम्हाला हे जे शोभाना मॅम माझ्याने खूपच छान शिकवलं. मी बरेच जणांजवळ म्हणते आणि खरंच खूप छान शिकवलं. छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी शिकवल्या. म्हणजे आपले काय पॉईंट्स चुकतात, काय बरोबर आहे हे सगळं शिकवलं आणि खरंच त्या मॅमने खूप छान शिकवलं आहे आम्हाला. शिवण क्लासमधले कपडे शिवायचे, ब्लाऊजच्या छोट्या छोट्या ट्रिक्स आणि त्या उपयोगी येत आहेत मला खरं मध्ये. म्हणजे मनापासून त्यांना धन्यवाद आणि थँक्यू धन्यवाद म्हणेन मी. आणि संस्था खोलली मॅडमनी त्याच्याबद्दल धन्यवाद म्हणेन मी. बाला फाउंडेशनला बस थँक्यू. आणि ती खूप चांगलं काम केलं आमच्यासाठी. आमच्यासारखी म्हणजे आम्ही हाऊसवाईफ असूनही
इथे थोडासा वेट काढून आलं तरी खूप काही शिकायला मिळाला की खूप खूप धन्यवाद अवधा फाउंडेशनला.